आज संतोष पंडित म्हणून एक गृहस्थ आहे. त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे वैचारिक किडामध्ये. खरंच मलाही वाटतं की त्यांचे जे काही बोलण्याचे आणि जे काही त्यांचे विचार आहे ना, प्रत्येक महाराष्ट्रीयांनी, प्रत्येक भारतीयांनी ते विचार केले पाहिजे. तुम्ही भारत सरकार किंवा मुख्यमंत्री, पंतप्रधान ह्या देशावर, ह्या लोकांवर देश नाही ठेवू शकत. तुम्ही निवडून आणलं आहे, तो एक राजकीय नेता आला आहे, तो मोठं करेल आपल्याला, आपल्या मुलांना कामाला लावेल, हे असं नाही होऊ शकत. प्रत्येकाने आपापली जबाबदारी आणि आपापले कर्तव्य डोळे न झाकता उघडे ठेवून सगळं बघावे. आतापर्यंत मला सांगा की जर तुम्हाला असं वाटत असेल की पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे, राष्ट्रपतीला तर कोण काय ओळखत पण नाही आहे की कोण आहे कोण नाही आहे, मला तर हेच कळत नाही आहे की त्याचा आपल्या जनतेला फायदा किती होतो किंवा जनता किती त्याला कन्सिडर करते किंवा त्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये किती बदल झाला आहे, हे मॅटर करतं ना. मी त्या पोझिशनला हे करत नाही आहे. ते पोझिशन खूप मोठं आहे, आपण ते रिस्पेक्टफुल पोझिशन आहे, पण थोडंसं प्रॅक्टिकली आम्हाला बघावं लागतं की काय आहे की आम्ही जर एखाद्याला न्याय मिळत नाही आहे, त्याला न्याय मागायचा आहे किंवा एखाद्याची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, तर त्याला वर आणायला समाज काय करतं आहे, काय अशा प्रकारचं कोणतरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे जिथे खरंच मी एक एक्झाम्पल देतो की ते आताच बोलले की छोटा व्यावसायिक, बरोबर आहे, छोटा व्यावसायिक आहे, तो खूप स्ट्रगल करतो, तो स्वतःचे पैसे घालून इन्व्हेस्ट करून तो त्याच्या मेहनतीने खूप सारे असे स्ट्रगल करतो आहे. तो पावसाचं, उन्हाचं किंवा कोणत्याही प्रकारचे अडीअडचणींना मात देऊन तो त्याचे जे काही दोन पैसे कमवतो ना, त्याच्यावर पण एवढी वाईट नजर ठेवली जाते भारतीय सरकारची, तर त्याचं जगणं म्हणजे खूप यातना आहे. त्यावर खूप भयंकर आहे ते. आज मला खरंच ते पटलं, त्या संतोष पंडितांनी सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. नाहीतर आपल्या भविष्यात, आपले भविष्यातली जी मुलं आहेत, आपली जी पुढची पिढी आहे ना, त्यांचं भविष्य फार अंधारात असणार आहे. आणि असे एवढे भयंकर दिवस असतील, जी एक सायकल आहे ना परत तयार होईल. परत जे काही स्वातंत्र्यापासून ते गुलामगिरीची जी काही सायकल आहे ना, ती लवकर होईल आणि मग ती पूर्ण कंप्लीट होईल. तर परत 1, 2, 4 पिढ्या अशाच कुठेतरी वाहत जातील आणि त्यामुळे त्याच्यावर जेव्हा ताबा मिळवणे, त्याच्यावर कंट्रोल मिळवणे हे शक्य होत नाही आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, आताच काही बँकेचे घोटाळे झाले, खूप सारे स्कॅम झाले, भरपूर सारे जे काही बिलिनियर्स होते ते भारत सोडून गेले, ते दुसरीकडे स्ट्राईक सेटल झाले. हे सगळ्या गोष्टी का भारतात का होतात? ते भारतात पैसा कमवला त्यांनी, एवढे अरबपती करबपती झालेले आहेत. भारत सोडून जाण्याचं कारण काय? सिस्टम. याचं कारण आहे सिस्टम. आपली सिस्टम एवढी खराब आहे, आपल्या सिस्टमला असे एक वाळवी लागली आहे जी हळूहळू देशाला नष्ट करायला लागली आहे. फक्त भारत सरकार आणि सरकारी यंत्रणा याच्या व्यतिरिक्त भारतात कोणी असं नाही आहे की जो ह्याला समाधानी आहे किंवा त्याच्याबद्दल तो एकदम कॉन्फिडन्स आहे. आज ज्यांनी जे बँकेत पैसे गुंतवले, त्यांचे 10-10, 5-5, 10-10 लाखाच्या एफ डी होत्या, त्याच्या विमा किती आहे, त्याचा इन्शुरन्स किती आहे? 1 लाख रुपये. म्हणजे काही झालं तरी सामान्य जनतेचं जे काही वाटोळं व्हायचं आहे, त्याला जबाबदार एका साईडने इनडायरेक्टली सरकारच आहे ना, त्याच्यामागे सरकारचा काहीच सपोर्ट नसतो. सामान्य जनता करणार काय? जो आपल्या मेहनतीने आपल्या आयुष्यभराची जी काही जमापुंजी आहे ती एखाद्या ठिकाणी डिपॉझिट करतो आहे आणि त्यानंतर ते काही स्कॅम होतात, काय हे होतात. एखादा राजकीय नेता त्याचे पैसे कधी जात नाही, हे पण बरोबर बोलले ते. त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे, तो बँकेत पैसे ठेवतच नाही, तो ठेवतो त्याच्या गोडाऊनमध्येच. म्हणजे आज जे काही इलेक्शनमध्ये पैसा वापरला जातो, तो पैसा वापरला जातो कुठून वापरला जातो? हे जे 5 लाख रुपये एफ डी केलेले आहेत ना, त्याच्यात स्कॅम झाला, त्यात ते उरलेले जे पैसे आहेत ना, ते हेच पैसे आहेत. एखादा सामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराची जी काही पुंजी आहे, जे काही आपली मेहनत आहे, त्याचे पैसे एखादा बँकेत ठेवतो आहे आणि त्याची सिक्युरिटी जर सरकार नाही घेत, तर काय करायचं आहे सरकारचं? एखादा शिकलेला गृहस्थ आहे, त्याला नोकरी मिळत नाही आहे, त्यासाठी प्रयत्न तो खूप करतो आहे, त्याला नोकरी मिळते, तो 15 वर्षे एखादं शिक्षण घेतो आहे, त्यानंतर त्याला पगार मिळतो आहे 13,302 रुपये. काय म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुमच्या आयुष्याचे तुम्ही 21 वर्ष फक्त शिकताय आणि त्याचं आउटपुट
त्याचा आउटपुटचे रिटर्न्स तुम्हाला फक्त 13,902. चला सरकारी नोकरी, सरकारी कामाला लागला. किती टक्के सरकारी कामं आहेत? किती टक्के? 3%. भारत सरकारला 3%ची जबाबदारी घ्यायला आम्ही निवडून दिलेलं नाही आहे. सरकारी कामं किंवा सरकारी नोकऱ्या या किती टक्के आहेत? 40%, 10%, 15% नाही आहेत. 3% नोकऱ्या आहेत. त्या 3% नोकऱ्यांसाठी मी 15 वर्ष काम करून ते पण किती मिळेल, काय मिळेल, मला त्याची काही शाश्वती वाटत नाही आहे. कारण आतापर्यंत जे काही पैशाची उलाढाल होती आपल्या देशात, त्यामध्ये परिस्थितीचं जे काही बेभान तुफान लोकांच्या जीवनात येणार आहे त्याचं काही खरं नाही आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, जपून राहा.